राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली महानगरपालिका निवडणुकांची तयारी आता अखेर थांबलेली आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मतदानाच्या तयारीला लागलेत। उद्या मतदान होणार आहे आणि फक्त काहीच तास यासाठी शिल्लक असताना एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। दरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलाय। आयोगाने ईव्हीएम मशीन सोबत एक नवीन मशीन आता समोर आणली आहे। त्यामुळे आता राज्यामध्ये संपूर्ण खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। हे नवीन मशीन म्हणजे पाडू आणि हे नवीन मशीन नेमकं काय काम करणार हा प्रश्न सगळ्यांना पडलाय। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या म्हणजेच बेल मतदान यंत्राचा वापर मतमोजणीसाठी केला जातो। मात्र आता या मशीनच्या माध्यमातून मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचणी आली तर यावर दुसऱ्या मशीनचा वापर केला जाणार आहे, म्हणजेच पाडू मशीनचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे। पाडू या यंत्राचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे। पाडू या तंत्राद्वारे निकाल बघण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे। मात्र पाडूचा वापर हा सरसकट केला जाणार नाहीये, तर तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरित्या याचा वापर केला जाईल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे। अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यावरच त्याचा वापर करण्याचा आवाहन निवडणूक आयोगाने दिले। त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देखील या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा निर्देश देखील राज्य निवडणूक आयोगाने दिलं होतं। त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक देखील दाखवलं गेलंय। मात्र ऐन काहीच तास शिल्लक असताना महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात फक्त काहीच तास शिल्लक असताना हा निवडणूक आयोगाचा नवीन निर्णय यामुळे सर्वच राजकीय पक्षांना मोठा धक्का देखील बसला आहे। आणि दरम्यान या यंत्राचा वापर देखील कसा केला जाणार आणि हा योग्य वापर होणार का याबद्दल देखील चिंता